हॅलो गाईस, तर आज आलो आपण झोन चौकावर आणि गाडीत वगैरे येऊन बसलो. इकडे सुनील भाऊ वगैरे होते आणि आरिफ भाई होते, निलेश भाऊ पण होते. बघू आपल्याला कुठलं ऑर्डर भेटते. तर आज आपली सरकार वगैरे इकडे उभी होती. मग गाडीत वगैरे आलो, सेल्फ वगैरे मारावं म्हटलं, प्रेशर वगैरे भराव म्हटलं. मग ऑर्डर आज येते की नाही तर माहीत नाही. मग आपण गाडी वगैरे सफा केली, बसलो होतो गाडीत. मग थोड्या वेळाने आला काकाजीचा कॉल, म्हणे वाडीला चालला जा म्हणे, माल भरायला म्हणे परमवाल्याच्या गोडाऊनवर. म्हणे ठीक आहे म्हटलं, निघूया. मग सुनील भाऊ आले, तेवढ्यात चाबी वगैरे दिली, आपली बाईक घेऊन गेले होते घरी. तर मग म्हटलं चला निघूया आता. तर मग निघलो झोन चौकातून आणि आलो बाई नाक्यावर पोचू म्हटलं, पटकन लेफ्ट मारू तिथनं. मग बाई नाक्यावर आलो तर पाऊस वगैरे सुरू झाला. चला म्हटलं आता वाडीला पोचूया गोडाऊनवर लवकर, कारण कॉल पण आला होता गोडाऊनवाल्याचा लोडिंगसाठी. म्हटलं चला भेटू समोर. मग बाई थोडा समोर वगैरे आलो तर पाऊस नाही होता. म्हटलं वाडीला पाऊस आहे का तर माहीत नाही. इकडे आलो, लेफ्ट मारला बाई खळगाव रोडने, तर इकडं काहीच पाऊस नाही, एक थेंब पण पाऊस नाही होता ना. मग आलो गोडाऊनवर, गाडी वगैरे लावली. म्हटलं पटकन भरते आपली गाडी, निघून जाऊ म्हटलं पटकन भरून. आणि आपला माल होता बाई गडचिरोलीचा. म्हटलं आता रात्री वगैरे घरी जाऊ, जेवण वगैरे करून मग निघू. तर बसलो होतो बाई इकडं भाऊच्या टायरच्या गोडाऊनवर. हे आहे भाई आपल्या संदीप भाऊचं टायरचं गोडाऊन, पायनियर ट्रेडिंग कॉर्पोरेशन, खळगाव रोड, वाडी. इथे बऱ्याच किमतीत टायर भेटतात, 1020चे. तर बाई आपली गाडी वगैरे लोडिंग वगैरे चालू झाली होती आणि येऊन मग पुन्हा बसलो कूलरमध्ये भाऊच्या गोडाऊनवरच. आपली गाडी वगैरे लोडिंग तर चालू झाली होती. म्हटलं आपण आराम करून घ्या आता. मग 2-3 तास वगैरे आराम केला आणि मग बाई उठलो. चला म्हटलं बघूया गाडी वगैरे किती लोडिंग झाली. तर म्हटलं बघून पाहू आता पटकन लोडिंग होते का नाही होत. तर बाई गाडीपाशी गेलो तर आपली गाडी अजूनपर्यंत अर्धी लोड नाही झाली होती. आज बाई आपल्याला होणार होती ना पूर्ण रात्र, 11-12 वाजणार होते इथेच गोडाऊनला. मग झाली संध्याकाळ वगैरे, तरी लोडिंग काही चालू नाही झाली होती. तर 6 वाजले होते. आता गाडी लोडिंग होती की नाही होत पटकन तर माहीत नाही. मग आराम वगैरे आणखी केला 1-1.5 तास. मग असं ते वाजले 8. गाडी वगैरे पटापट आता लोडिंग करणं चालू होती. अर्ध्यापेक्षा जास्त गाडी वगैरे लोडिंग झाली होती आपली. मग गोडाऊनवरच बसलो आणखी. तर भाई खर्रा आपल्याला सोडून जाणार आहे ना, खर्रा नाही भेटत. डोळ्यामध्ये लोटल पाणी, आठवण तुझी रे आली. हसमुख नटकट दादा तुमची लेकर पोरकी झाली.